नमस्कार मित्रांनो, नशिबान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता गिरिजा ही मोनूला आपल्या हाताने भरवत असते आणि तेवढ्यात आता दत्तूचं जे काही बोलणं आहे तर ते फोनवर आता दत्तू अगदी मरणार त्याच अगोदरचं म्हणजे गिरिजाला त्याने भेटायला बोलावलेलं असतं। तो क्षण गिरिजाला आठवतो। दत्तूला आपल्याला काहीतरी सांगायचं होतं आणि तेथे आल्यानंतर दत्तूच्या पोटात तो चाकू वगैरे खुपसलेला, दत्तूच्या पोटातून रक्त येत असतं आणि दत्तू तेथे खाली पडलेला तो क्षण आता गिरिजाच्या डोळ्यासमोर येतो आणि त्यावेळेस मात्र दत्तूने मातीत काहीतरी लिहिलेलं असतं। आता तो 3 अक्षराचं काय आहे हे नक्की आता मात्र गिरिजा त्याचा विचार करत असते की दत्तूला काय सांगायचं असेल, बाबांना नक्की असं काय सांगायचं असेल म्हणून त्यांनी ते मातीमध्ये ते अक्षर लिहून ठेवले होते। तेव्हा मात्र आता गिरिजाला हे सुद्धा आठवते कारण त्या अक्षरावरून ती आता विचार करते आणि तिने नागेश्वरला विचारलेलं असतं की बाबांनी मला भेटायला देवळात बोलावलेलं होतं आणि बाबांचा आता जो काही अपघात झालेला आहे तो मात्र आता मधल्या गल्लीत झाला। मग त्यांनी मला देवळात भेटायला बोलावलं हे तुम्हाला कसं माहिती होतं? कारण ते फक्त आणि बाबा आणि मलाच माहिती होतं। आता गिरिजा ही सगळ्याचा विचार करून आता मोनूला विचारते की मोनू, अरे त्या दिवशी बाबा जेव्हा घरातून बाहेर पडले त्या दिवशी म्हणजे त्यांनी निघताना अगोदर तुला काही त्यांनी सांगितलं होतं का? तुझ्याशी काही ते बोलले होते का? आता मोनू म्हणतो की नाही, पण तायडे अगं बा आहे तो आईच्या फोटोशी बोलत होता। पण तायडे अगं मी झोपेत होतो त्यामुळे मला नीट काही ऐकू नाही आले। आता गिरिजा विचारते की बाळा अरे नीट आठवून बघ ना, अरे त्यांच्या वागण्यात जो काही बदल तुला जाणवत होता का? नक्की काहीतरी ते बोलले असतील ते तुला आठवते का? बघ बरं एकदा प्रयत्न कर ना, ते काही वेगळं वागत होते का? तेव्हा मात्र आता मोनू आठवण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा मात्र आता मोनूला शेवट जे काही बाबा त्याच्या जवळ आलेले असतात आणि ते म्हणलेले असतात की मोनू मला एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे, गेल्यानंतर आता तू दाराला आतमधून कडी लावून घे आणि जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत दाराची कडी काही उघडायची नाही। लगेच आता मोनू म्हणतो की तायडे हे बघ त्या दिवशी मात्र मोनू अगं बाबा खूप घाबरल्यासारखा वाटत होता। बा मला म्हटला होता की मी गेल्यानंतर तू कडी लावून घे आणि पहिल्यांदाच तो मला असं म्हटला, या अगोदर कधीही तो मला असं म्हटला नव्हता। तेव्हा आता मोनू म्हणतो की अगं हे बघ जेव्हा बा निघत होता तेव्हा त्याच्या शर्ट मध्ये कसला तरी कागद त्याने अडकवलेला होता। तेव्हा आता गिरिजा म्हणते की कागद, आणि जेव्हा बाबांची बॉडी सापडली तेव्हा त्यांच्याकडे कोणताही कागद नव्हता आणि जर तो कागद असेल तर तो कागद त्यांनी कुठे ठेवला असेल आणि तो कागद नक्की कसला असेल याचा आता गिरिजा बारीक विचार करते। नक्की त्यांना काहीतरी मला सांगायचं असेल का म्हणून आता ती जे काही अक्षर तिथे लिहिलेलं आहे त्या अक्षराचा विचार करते। तेव्हा मात्र आता लगेच ती वही आणि आता पेन घेते आणि त्या कागदावर 311 आणि 2 हे अक्षर जे दत्तूने तिथे मातीत लिहिलेलं आहे तर ते अक्षर लिहिते आणि मोनूला दाखवते। मोनूला दाखवून विचारते की याचा तुला काही अर्थ लागतो का? म्हणजे हे बघ बाबा असं काही तुला म्हणाले होते का? नक्की हे सर्व काय असेल आणि तुला काय वाटतं बरं? तेव्हा आता मोनूस ते 31 आणि 12 जो अंक आहे त्याकडे बघतो आणि म्हणतो की नाही तायडे अगं खरंच मला कळेनासे झालेले आहे नक्की काय असेल ते। तेव्हा आता गिरिजा म्हणते की हो ना, अरे मला सुद्धा नाही कळत, पण बघ ना एकदा विचार कर नक्की हे सर्व काय असेल। तेव्हा मात्र आता लगेच मोनू म्हणतो की अगं तायडे हे बघ गॅरेज मध्ये आता कोणता तरी गाडीचा नंबर तर नसेल ना हा? तेव्हा मात्र आता गिरिजाच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ती मोनूला म्हणते की हे बघ तू लगेच हे सर्व संपून टाक, मी आलेच। आता गिरिजा धावतच जाते तेव्हा मोनू म्हणतो की तायडे अगं कुठे निघालीस तू? तेव्हा आता इकडे दुसरीकडे नागेश्वरने मात्र आता ह्या गुरुजींची गचंडी धरलेली असते आणि अगदी त्याचं गळा वगैरे दाबून तो म्हणतो की ती पोरगी आता आमच्यावर संशय घ्यायला लागलेली आहे। आता गुरुजी म्हणतात की अहो मला सोडा ना, काय फरक पडतो? तेव्हा नागेश्वर म्हणतो की अहो त्या पोरीला आम्हाला उत्तर द्यावं लागतं आणि तुम्ही म्हणतात की काय फरक पडतो? नागेश्वरला गिरिजाने जे काही विचारलेलं आहे की बाबांनी देवळात भेटायला मला बोलावलं होतं हे फक्त त्यांना आणि मलाच माहिती होतं, मग ते तुम्हाला कसे समजले? हे जे काही त्याने विचारलं आहे तर ते आता गुरुजींना तो सांगतो। तेव्हा आता मला तर असं वाटतं की त्या पोरीला हाकलून द्यावं म्हणून तो गुरुजींना ढकलून देतो। तेव्हा आता घाबरतच गुरुजी म्हणतात की अहो तसं करू नका, कारण पुढे जे 6 महिने आहे तर ते तुमच्यासाठी वाईट आहे, तिच्यासाठी नाही। 6 महिन्यात जर ती पोरगी घराच्या बाहेर गेली तर तिच्यासोबत तिचं नशीब सुद्धा जाईल आणि हे बघा साहेब तुम्ही तिच्यामुळेच अजूनपर्यंत जिवंत आहात हे लक्षात घ्या। तेव्हा आता नागेश्वर खूपच भडकतो। नागेश्वर म्हणतो की 6 महिने अजूनपर्यंत 6 महिने कसं त्या मुलीला सहन करायचं? पण आजपर्यंत मात्र नागेश्वर घोरपड्याच्या डोळ्यात डोळे घालून कुणाला जाब विचारण्याची हिंमत नव्हती, त्या पोरीने मात्र ती हिंमत केलेली आहे। मला तर असं वाटत होतं की अगदी तिच्या नरडीचा हात म्हणजे घ्यावा की काय घोट, कारण तिचे अगदी
गळा दाबण्यासाठी माझे हात सरसरत होते. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हे बघा, आता मात्र तुम्ही असं काही कृत्य करू नका आणि हेच तुमच्या अगदी विनाशाचं कारण असेल. नागेश्वर साहेब लक्षात घ्या, कारण तुमचं नशीबच वाईट आहे. स्वतःला मात्र आवर घाला, स्वतःचे हात आवरा आणि 6 महिन्यानंतर बघा तुमच्यावर जे काही संकट आहे ना ते आपोआप दूर झालेले असतील. आता नागेश्वर गुरुजींना धमकावतो, जर 6 महिन्यात हे सर्व झाले नाही तर तुमच्यावरच मात्र अनिष्ट कोसळणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे का? तर गुरुजी घाबरतच हो असं म्हणतात. तेव्हा आता नागेश्वर लगेच त्यांना जायला सांगतो. मात्र नागेश्वर हा गिरिजाला अगदी तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी आता सुभानरावाला सांगतो. 24 तासामध्ये ती कुठे जाते, काय करते, हे सगळं काही अगदी तिच्यावर लक्ष ठेवायचं. कुणाला भेटते, काय करते, या सगळ्यावर सगळ्याची खबर आम्हाला मिळालीच पाहिजे. तेव्हा आता सुभानराव म्हणतो की हो साहेब. नंतर आता गिरिजा धावतच इकडे रोडला येते आणि रोडला जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या आहेत तर त्या प्रत्येक गाडीचा नंबर ती चेक करत असते. आता गिरिजा विचार करते की अख्ख्या तुळजापूरमध्ये आता 3112 ही गाडी मी कशी शोधू. तेवढ्यात चमत्कार होतो काय आणि तेवढ्यात आता MH25 D3112 तेवढ्यात आता ती गाडी समोरून येते आणि गिरिजा त्या गाडीकडे बघतच असते. आता मात्र ती गाडी अगदी तिच्या जवळून जात असते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येते की हीच ती गाडीचा नंबर आहे म्हणून ती आता गाडी पुढे जाते तर गिरिजा तिच्या मागे धावत असते. गिरिजा गाडीचा पाठलाग करत असते, परंतु आता तिला पूर्णपणे दम भरलेला असतो. ती आता खूप आवाज देत असते पण गाडी काही थांबत नसते आणि शेवटी ती गाडी तिच्या जवळून जात असते. आता ती गाडी अगदी निघून गेलेली असते आणि गिरिजा आता अगदी एका ठिकाणी उभी राहते. शेवटी ती गाडी काही तिच्या हाती लागत नाही आणि तिला पुन्हा आता ते दत्तूचे शेवटचे आता जे काही तो फोन वगैरे आहे ते क्षण आता तिच्या डोळ्यासमोर सारखे येत असतात आणि तेच तिला आठवत असतं. जेव्हा आता बाबांच्या चितेला तिने अग्नी डाव दिलेला असतो तेव्हा मात्र तिने शपथ घेतलेली असते, बाबा माझ्या हातामध्ये अग्नी आहे आणि ह्याच अग्नीची शपथ घेते मी. ज्याने कोणी तुम्हाला मारलेलं आहे त्याला मी नाही सोडणार. आणि ती त्या गाडीकडे बघत मात्र आता नागेश्वरला हे कसं माहिती झालेलं आहे. नागेश्वरला आता मी देवळात बाबांना भेटायला गेले हे माहिती कसं तो क्षण पुन्हा आठवतो आणि तेवढ्यात आता तिला मोनूने जे काही सांगितलेलं आहे की जेव्हा तो नंबर आहे तर कोणत्या तरी गाडीचा असेल गॅरेजमधील आणि तिला ते आठवल्यानंतर ती आता अगदी डायरेक्ट शोधायला येते आणि तेवढ्याच समोरून एक गाडी येत असते आणि ती गाडी पार गिरिजाच्या अंगावर येते. गिरिजाच्या डोक्यात फक्त आता हे सगळे विचार सुरू असतात. आता हे विचारात गुंतल्यामुळे आता गिरिजाच्या अंगावर गाडी येत आहे ही सुद्धा तिच्या काही लक्षात येत नाही आणि आता तेवढ्यात आता रुद्र धावतच येतो आणि ती गाडी अंगावर येणार आहे तर तोच गिरिजाला आता तो मागे अगदी म्हणजे धरतो आणि ओढतो, तिचा जीव वाचवतो आणि म्हणतो की गिरिजा काय सुरू आहे तुमचं, गाडी तुमच्या अंगावर येत होती तरी सुद्धा तुमचं लक्ष कुठे आहे आणि तुम्ही इकडे रोडवर काय करता. किंवा मात्र आता गिरिजा म्हणते की हे बघा रुद्र, अहो मी गाडी शोधते, 3112 या नंबरची गाडी मी शोधत आहे. त्यावर तर रुद्र विचारतो की मला नीट सांगा की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा मात्र आता गिरिजा सांगते की हे बघा माझ्या बाबांनी मात्र जात्या वेळेस आता मातीमध्ये 3112 असा नंबर लिहून ठेवला होता म्हणून मी त्या नंबरची गाडी शोधते. तेव्हा आता रुद्र म्हणतो की अहो ते जे काही लिहून ठेवलं होतं तर तो गाडीचाच नंबर आहे हे कशावरून. तेव्हा आता गिरिजा म्हणते की अहो ते मेकॅनिक होते आणि त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं आणि तो गाडीचा नंबर त्यांनी लिहून ठेवला होता. नक्की मात्र तो गाडीचा नंबर असल्यामुळे त्या गाडीमध्ये काहीतरी असणार आहे. त्यावर आता रुद्र म्हणतो अहो ती जे काही आता हे नंबर शोधण्याचे म्हणजे ती गाडी शोधण्याचे आता वेगळे खूप काही मार्ग आहेत, असं रस्त्यावर उभं राहून ती गाडी नाही शोधता येणार. तेव्हा आता गिरिजा म्हणते की अहो आत्ताच, पण रुद्र ऐकायला तयारच नसतो. रुद्र म्हणतो की हे बघा माझं ऐका, आपण अगोदर घरी जाऊयात, इथे रस्त्याच्या उभे राहून मध्ये काही होणार नाही, चला बरं या घरी. म्हणून तो गिरिजाच्या हाताला धरतो आणि तिला घरी घेऊन जात असतो. त्यानंतर आता रुद्र हा घरी येतो आणि घरी आल्यानंतर सावी त्याच्या समोरून येते. तो सावीकडे न बघता आत जायला निघतो, तोच लगेच सावी त्याचा हात धरते. रुद्र म्हणतो की सावी माझा हात सोड. सावी म्हणते की का, अरे जिला तू हात धरून घरात आणलं तर तिने तुझा हात तर झिडकारले आहे रुद्र, हे तुझ्या का लक्षात येत नाही. अरे रुद्र मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तेव्हा आता रुद्र काही बोलत नाही आणि तिचा हात लगेच आपल्या हातातून सोडून घेतो, बाजूला करतो तिच्या हात. तेव्हा रुद्र सावीला स्पष्ट म्हणतो की सावी माझं तुझ्यावर प्रेम नाही, तसंच गिरिजाचं सुद्धा माझ्यावर प्रेम नाही. मला पूर्ण खात्री आहे की एक ना एक दिवस मात्र त्यांना माझं प्रेम कळेलच आणि त्या दिवसाची मात्र मी आतुरतेने वाट पाहत आहे. तेव्हा आता ही सावी म्हणते की ठीक आहे, मी सुद्धा आता त्या दिवसाची वाट बघतच राहील, ज्या दिवशी तुला माझं प्रेम समजेल त्या दिवशी. मग बघूयात की तुला अगोदर माझं प्रेम कळतं की तिला तुझं प्रेम कळतंय.
ताई गिरिजा घरी आल्यानंतर आता मोनूला बघायला येते आणि मोनू मोनू असा आवाज देते, परंतु मोनू आता झोपी गेलेला असतो. तर मोनू गिरिजा आणि रुद्रच्याच रूममध्ये झोपलेला असतो. तेव्हा आता गिरिजा म्हणते की अरे देवा, हा तर इथेच झोपला. रुद्र म्हणतो की आहो राहून द्या, आणि हे बघा मी सांगितलेलं आहे की आजपासून तुम्ही आणि मोनू इथेच झोपायचं. तेव्हा आता गिरिजा म्हणते की आहो ही तुमची खोली आहे, मग आम्ही दोघं इथे कसं झोपणार. तेव्हा मात्र आता रुद्र आपल्या बोटात जी काही अंगठी आहे साखरपुड्याची, तर त्या अंगठीकडे बघत असतो आणि म्हणतो की देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपलं लग्न झालेलं आहे. नवरा म्हणून तुमच्या सुखदुःखात सोबत असेल, नवरा म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करेन. मी माझं कर्तव्य पूर्ण करतोय म्हणून तुम्ही सुद्धा तुमचं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. त्यासाठी मात्र तुमच्यावर जबाबदारी किंवा जबरदस्ती नाही. आणि हे बघा गिरिजा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी नवरा असल्याचा हक्क कधीही तुमच्यावर नाही गाजवणार. आणि झोपा तुम्ही आता इथे रूम मध्ये झोपू शकतात, काही हरकत नाही. गुड नाईट करून आता रुद्र बाहेर निघून जातो. तेव्हा आता गिरिजा फक्त ऐकून घेते. तिला आता खूप असं वाईट वाटत असतं, ती विचारात पडते. त्यानंतर आता इकडे वासंती आणि नागेश्वर झोपलेले असतात. नागेश्वरला काही झोप लागत नसते. आता नागेश्वरला सुद्धा आता त्याची झोप पूर्णपणे उडालेली असते, कारण आता गिरिजाने त्याला जो काही प्रश्न केलेला असतो, जो जाब विचारलेला असतो, बाबांनी मला भेटायला इकडे बोलावलं होतं देवळामध्ये, हे फक्त बाबा आणि मलाच माहिती होतं. मग तुम्हाला कसे समजले की बाबांनी मला देवळामध्ये भेटायला बोलावलं म्हणून, आणि बाबांनी मला नक्की कुठे भेटायला बोलावलं हे सांगितलं नव्हतं, आणि आता ते तुम्हाला माहिती कसे. आणि मुळात म्हणजे बाबांचा खून तर मधल्या गल्लीत झालेला आहे. नागेश्वरला सारखे सारखे तेच विचार आता त्याच्या स्वप्नात सुद्धा येतात. आणि गुरुजींचं जे काही बोलणं आहे ते सुद्धा आता नागेश्वरच्या डोळ्यासमोर येत असतं की आता 6 महिने हे तुमच्यासाठी घातक आहे, तिच्यासाठी नाही. 6 महिने तरी तुम्ही त्या मुलीला घरामध्ये राहून द्या, म्हणजे आता तिचं नशीब जर तुम्ही तिला काढून दिलं तर तिच्याच सोबत जाईल, आणि तुमच्याबरोबर जे काही घडेल ते खूप अगदी संकट कोसळल्यासारखं घडेल, अनिष्ट घडेल. त्यामुळे 6 महिने तुम्ही शांत राहा. नागेश्वर साहेब, तिच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जिवंत आहात हे लक्षात ठेवा. आता हे सगळं काही झोपेमध्ये नागेश्वरला आठवत असते. नागेश्वरच्या डोळ्यासमोर हे सुद्धा दृश्य येतं की त्याने दत्तूला कसं चाकू खुपसून मारले ते. तेवढ्यात आता देवी आई सुद्धा आता रूप घेऊन आलेली आहे, तलवार हातामध्ये घेऊन, आणि आता नागेश्वरला ती मारण्यात आहे. असा मागच्या वेळेस जो काही दृष्टांत आता नागेश्वरला मिळालेला असतो ते सुद्धा आता नागेश्वरला आठवतं की आता देवी आई साक्षात आपल्याला मारायला आली, आणि तो देवी आईचे हात जोडत असतो की मला मारू नको आई, मला मारू नको. आता हे अगदी त्याच्या डोळ्यासमोर दिसते. तिच्यामुळेच आता अजून तुम्ही जिवंत आहात हे अगदी गुरुजींनी बोललेलं वाक्य अर्थासारखं नागेश्वरची झोप उडवतं. नागेश्वर लगेच आता झोपेतून उठतो आणि उठून बसते. तेव्हा वासंती लगेच उठते. वासंती नागेश्वरला उठलेलं बघते आणि विचारते की काय झालं, अहो अहो तुम्हाला बरं वाटत आहे का. नागेश्वर काही उत्तर देत नसतो, पूर्णपणे तो घाबरलेला असतो, कारण आता गिरिजा येथे घरात आल्याने त्याची झोपच उडालेली असते. तेव्हा आता वासंती म्हणते की थांबा मी पाणी घेऊन येते. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की जाऊन द्या, नका, हे बघा नाहक आमच्या मागे लागू नका, आमची काळजी आहे असं दाखवू नका, कशाला अगदी आणण्याचा प्रयत्न करतात, असं काही करू नका, झोपा तुम्ही. तेव्हा बिचारी वासंती लगेच आता अंथरुणावर पडते, आणि अंथरुणावर पडून आता ती नागेश्वरकडे काही लक्ष देत नाही. त्यानंतर इकडे गिरिजाला काही अजूनपर्यंत झोप नसते. ते अगदी ती वही आणि पेन हातामध्ये घेऊनच विचार करत असते, नक्की मोनूने आता जाता वेळेस बाबांकडे कोणते कागद बघितले असेल आणि बाबांनी कोणते कागद आपल्यासोबत तेथे घेतले असेल याचा ती विचारच करत असते. तर बाबा ते कागद घेऊन घराच्या बाहेर पडले असतील, नक्की मग ते कागद मला देण्यासाठीच ते घेऊन निघाले असणार. त्यांना मला जे काही सांगायचं असेल तर ते कागदात तर नसेल ना, याचा आता गिरिजा विचारच करत असते. आणि गिरिजा आता शेवटचा जो काही दत्तूचा तिचा कॉल झालेला असतो, हे पण गिरिजा तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायला ये, मला जे काही तुला सांगायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आता सारखं सारखं गिरिजाला तेच आठवते, त्या बोलण्याचाच आता ती सारखा विचार करत असते. आणि तेवढ्यात आता मोनू खूपच घाबरतो आणि अगदी घाबरूनच तो उठतो. तेव्हा आता मोनू इतका घाबरलेला असतो, रडत असतो. गिरिजा त्याला जवळ घेते आणि मोनूला समजावते. आता गिरिजा विचारते की काय झालं मोनू, अरे तू इतकं का घाबरलास, काय झालं, इकडे बघ बरं माझ्याकडे काय झालं. मोनू आता खूपच असा हुंदके देऊन रडत असतो. मोनू खूपच घाबरलेला असतो. तो म्हणतो की तायडे मला खूप भीती वाटते, अगं ज्या लोकांनी आपल्या बाला मारलं ते लोक आपल्याला सुद्धा मारतील का. तेव्हा आता गिरिजा ही त्याला जवळ घेते आणि म्हणते की मोनू अरे हे बघ बाळा, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत, कशाला तू घाबरतोस बरं, नको घाबरू, अजिबात घाबरायचे नाही. हे बघ मोनू आपल्याला काही होणार नाही. आणि हे बघ मोनू, अरे तुला इतकं घाबरायला काय झालं बाळा.
तेव्हा आता मोनू म्हणतो की अगं तायडे मला खरंच खूप असं वाईट स्वप्न पडलं, इतकं भयंकर असं स्वप्न पडलं ना, म्हणून मला भीती वाटली. तेव्हा आता गिरिजा म्हणते की अरे हे बघ मोनू बाळा, अरे ते स्वप्न होतं आणि स्वप्न असल्यानंतर आता घाबरायचं नसतं आणि हे बघ ते सगळं काही सोडून दे, तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत, कशाला घाबरतो. तेव्हा आता मोनू खूपच रडत असतो. मोनू म्हणतो की अगं तायडे हे बघ, जेव्हा मला समजत नव्हते तेव्हा आता आपली आई आपल्याला सोडून गेली आणि आता बा सुद्धा गेला, म्हणून माझ्याकडे कोणीच नाही राहिले का ग, म्हणून मोनू आता खूप असा रडतो. तेव्हा आता गिरिजाला खूप वाईट वाटतं. आता गिरिजा रडतच आता मोनूला जवळ घेते आणि म्हणते की मोनू अरे असं बोलू नकोस, अरे तुझी तायडी आहे ना तुझ्याकडे तुझ्या सोबत, तू कशाला असं बोलतोस. आणि हे बघ मोनू, अरे मी आहे ना, तू कशाला असं काही बोलतोस, घाबरायचं नाही बाळा, मी आहे, तुझी तायडी आहे ना तुझ्या सोबत. आणि हे बघ मोनू, अरे आपलं काय ठरलेलं आहे, मीच तुझी ताई आणि मीच तुझी आई आहे की नाही. मोनू रडतच हो असं म्हणतो. तर गिरिजा त्याच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की हे बघ असं रडायचं नाही. आणि हे बघ अरे आईची आठवण मला सुद्धा खूप येते, म्हणून ती मोनूला पुन्हा मिठीत घेते आणि खूप रडत असते. आणि तेव्हा मात्र आता तिला पुन्हा दत्तूचं एक बोलणं आठवतं. आता मात्र त्या गाडीचा नंबर तिला आठवतो, जी गाडी तिने बघितलेली असते. जे काही आता दत्तू तिला म्हणलेलं असतो की जे काही मला तुला सांगायचं आहे ते खूप महत्वाचं आहे, आजच्या आज देवी आईच्या देवळापाशी हेच तिला सारखं सारखं आठवतंय. आणि त्या गाडीचा नंबर 3112 हा तिच्याच डोळ्यासमोर येतो, म्हणून ती आता पुन्हा आता तो काही नंबर लिहिलेला आहे ना 3112 त्याकडे बघत असते आणि लगेच ती वही पुन्हा हातात घेते. 3112 याचा पुन्हा आता ती अर्थ काढते. मात्र आता ती मोनूकडे पाहते आणि मोनूला म्हणते की अरे मोनू हे 3112 नाही. तेव्हा मोनू विचारतो की मग काय आहे तायडे. तेव्हा मात्र आता तो जो काही 3112चा जो काही आता आकडे आहे तर त्याचा आई, तुझा आई असा शब्द ती तयार करते. म्हणजे आता आई या म्हणजे त्या 3 आकड्यांचा आता जो काही शब्द तिने आई बनवलेला असतो त्याचा अर्थ मात्र आता गिरिजाला कळतो. म्हणजे आईच्या देवळामध्ये आता दत्तूने काहीतरी ठेवलेलं आहे हे आता गिरिजाच्या लक्षात येते. आणि ती मोनूला म्हणते की अरे आई हा शब्द आहे तो आणि आपण वेगळाच अर्थ केला होता. जे काही बाबांनी तेथे अक्षर लिहून ठेवलं होतं तर त्यांना आई हा शब्द काढायचा होता. तेव्हा आता मोनू हा गिरिजाकडे बघतो आणि गिरिजा मोनूकडे. तेव्हा आता इतक्या दिवसाचं जे काही आता दत्तूच्या 3 अक्षरांचं कोड मात्र आता गिरिजाने सोडवलेलं असतं आणि त्याचा शब्द असतो आई. म्हणजे आता आईच्या देवळामध्ये ते कागद ठेवले की काय असं मात्र आता गिरिजाच्या समोर येते. मोनू सुद्धा म्हणतो की आई. तेव्हा आता आई म्हणजे तुळजाईचंच काहीतरी आहे हे आता दोघांच्याही लक्षात येते. तेव्हा आता गिरिजा आई असा शब्द म्हणून आता त्याबद्दल विचार करत असते आणि नक्की आता देवळामध्ये काहीतरी आहे की काय. जे कागद आपल्याला बाबांना द्यायचे होते तर ते कागद मात्र त्यांनी कमरेला ठेवले हे आता तिला म्हणजे मोनूकडून कळालेले आहे. आणि मोनूने तिला अगदी शेवट सांगितलं की ते कागद बाबांनी त्यांच्या शर्टच्या तिथे लपवलेले होतात पाठीमागे. आणि आता ते कागद नक्की देवी आईच्या देवळात आहे काय याचा अर्थ मात्र आता ह्या शब्दामुळे तिला लागतो. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जो काही हा नागेश्वर आहे तर तो तेथे जंगलात आलेला असतो. तर आता प्रत्येक झाडावर आता एक पाटी अशी ठेवलेली असते की खून. आणि आता पुढे आता शब्द असतो की धोका आणि त्यानंतर दुसऱ्या झाडाला जो काही शब्द असतो तो विश्वासघात. नागेश्वर हे सगळं काही वाचतो. नागेश्वर आता जेव्हा ते पाट्या काढतो आणि फेकून देतो आणि तेथे त्याला गिरिजा दिसते. आता लगेच तो गिरिजाला विचारतो की सुनबाई हे सर्व काय आहे. तेव्हा मात्र आता गिरिजा म्हणते की तुम्ही माझा विश्वासघात केला, तुम्ही माझ्या बाबांचा खून केला. आणि आता देवी आईच्या देवळात गेल्यानंतर आता गिरिजाला ते कागद सापडतात आणि ते कागद आता नागेश्वरला ती दाखवते. आणि या कारणामुळे तुम्ही माझ्या बाबांचा खून केला, कारण हे कारण माझ्या बाबांना समजले होते. तेव्हा मात्र आता नागेश्वर लगेच हातामध्ये सुरा घेतो आणि हो मी तुझ्या बापाला सुद्धा संपवलं आणि आता हे सत्य तुला कळाले तर तुला सुद्धा संपवतो, म्हणून आता तो गिरिजाच्या पोटात सुरा खुपसायला जातो. तेव्हा गिरिजा मात्र आता त्याचा हात धरते आणि आता त्याचा हात धरून सुरा धरते. म्हणजे आता गिरिजाला मारायला गेलेल्या आता ह्या नागेश्वरचा गिरिजाने चक्क हात धरलेला असतो. आणि आता मात्र गिरिजा नागेश्वरला जे सत्य आहे ते तिला समजलेलं असतं, कारण तिच्या बापांचा खून मात्र आता नागेश्वरने केलेला आहे हे आता गिरिजा डायरेक्ट नागेश्वरला म्हणते. आणि आता हे सत्य समजल्यानंतर डायरेक्ट गिरिजाने आता जाब विचारलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो गिरिजा मात्र आपला जीव ह्या नागेश्वरच्या तावडीतून कसा वाचवते आणि आपला बापाचा खून करणाऱ्या नागेश्वरला कशी त्याच्या पापाची शिक्षा देते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.